माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी याबाबतची लेखी माहिती गुरुवारी महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण यांना दिली होती। धर्मवीर संभाजी महाराज चौक ते रघुनाथपेठ अनगोळ येथील 120 मीटर लांबीच्या रस्त्यावर नवीन ड्रेनेज लाईन घालण्याचे काम 2023 साली गणेश उत्सव काळात हाती घेण्यात आले होते। ते काम पूर्ण झाले असून पण त्या रस्त्याची सुधारणा करण्यात आली नाही। त्यामुळे शहर बस सेवा अनगोळपर्यंत अखेरच्या बस थांब्यापर्यंत थांबत नाही। त्याचबरोबर नागरिकांना व विद्यार्थ्यांना धुळीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्याच्या खड्ड्यांमुळे गटारी अस्वच्छ असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत। या रस्त्याची दुर्दशा होऊन आज जवळपास 1 वर्ष होत आलं तरीही प्रशासनाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं आहे। त्यामुळे तातडीने याकडे प्रशासनाने लक्ष देऊन येथील समस्या सोडवाव्यात यासाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, मोहन बांदुर्गे तसेच गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते, युवक नागरिकांनी आंदोलन करून लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो। हा म्हणजे गेले 1 वर्ष झालं की हा रोड जो काढून ठेवलेला आहे तो रोड पाईपलाईन घालण्यासाठी काढलेला होता, परंतु ती पाईपलाईन मोजवायच्या आधी ती तसंच त्यांनी ठेवलेलं आहे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन पडलं, त्या उन्हामध्ये आमच्या अनगोळच्या लोकांना बराच त्रास झाला, परंतु याच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही। त्यावेळेला आम्ही गेले 8 महिने झाले आम्ही महानगरपालिकेला निवेदनं देत आलेलो आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत कुठलंही त्याचं गांभीर्य घेतलेलं नाही। आणि त्या दृष्टीतनं आता पाऊस चालू झाला आहे म्हणून त्यांनी आम्हाला कारणं सांगत आहेत, परंतु आता गणपती पण आलेला आहे आणि गणपतीच्या दृष्टीतनं तरी आता तरी त्यांनी रोड करावा म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे। या आंदोलनाचा उद्देश एकच की आमच्या गावच्या लोकांना किंवा इथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना, वृद्ध लोक असतील किंवा शाळेची मुलं असतील किंवा स्कूल बसेस असतील, या सगळ्यांना इथून त्रास होणे हे आमचा एकच उद्देश आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो रोड आहे हा बस रूट असल्याकारणाने जे महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील त्या नगरसेवकांची मला त्याच्यामध्ये काही चूक आहे असं वाटत नाही। का म्हणजे त्यांनी आता जस्ट निवडून गेलेले आहेत आणि त्यांना कुठला रोड कुठल्या फंडमध्ये करायचं हे आम्हाला माहीत नाही, परंतु त्या अधिकाऱ्यांनी हा रोड बस रूट असल्याकारणाने तो रूट त्यांच्या ह्याच्यामध्ये न घालता, बजेटमध्ये न घालता तो त्यांनी एका दुसऱ्या फंडमध्ये घालून, इमर्जन्सी फंडमध्ये घालून तो रोड त्यांनी करून द्यायला पाहिजे होता, परंतु तो त्यांनी करून दिलेला नाही आहे। त्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे। त्या दृष्टीतनं हा रोड लवकरात लवकर चालू व्हावा म्हणून आम्ही हे आंदोलन करतो।